नमस्कार. मी संगम गोविंद भोसले. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण देशात आणि जगात पण साजरी झाली. आणि त्यानिमित्त समाजोन्नती संस्थेतर्फे मिनेजी ब्रागांझा सभागृहात एक कार्यक्रम होता. 3 सत्कार मूर्तींचा सत्कार होता. ज्याच्यामध्ये माझा पण समावेश होता आणि जवाहर बर्वे जे पत्रकार आहेत आणि समाजवादी विचारसरणीचे एक व्यक्ती आहे, की ज्यांनी आजवर अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध क्षेत्रात काम केलं. त्यासाठी त्यांचा सत्कार होता. मी तिथं निवेदन पण करत होतो आणि या निवेदनामध्ये मी जवाहर बर्वेंबाबत बोलताना सांगितलं, की कुठलीही विचारसरणी माणसाने जोपासावी जन्मभर आणि त्या विचारसरणीकडे आपण प्रामाणिक राहावं. पण याचा अर्थ असा नव्हे, की दुसऱ्याच्या विचारसरणीचा दुस्वास करावा. पण काल नेमकं तेच घडलं. आता मला सांगा, तुम्ही मला तुमच्या घरी जेवायला निमंत्रित केलं. अतिशय आग्रहानं, प्रेमानं मी तुमच्या घरी जेवायला आलो. तुमच्या घरी जेवायला बसलो. वहिनीनं आम्हाला स्वयंपाक वाढला, जेवण वाढलं आणि मी ते ताट काढलं आणि वहिनीच्या चेहऱ्यावर भिरकावलं किंवा तुमच्या चेहऱ्यावर भिरकावलं. कसं वाटेल तुम्हाला? नेमकी तीच गोष्ट काल घडली. जवाहर बर्वेंचा, माझा आणि दामोदर कुडाळकरचा सत्कार शंभूभाऊ बांदीकरांनी मोठ्या कष्टानं, मेहनतीनं वयाच्या 75 पूर्ण केलेल्या या ग्रहस्थांना आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमात काय बोलावं, कसं बोलावं याचं ताळतंत्र, काही नियम पाळायचे असतात. आणि हे नियम न पाळता जवाहर बर्वेंनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, की सनातन संस्था या संस्थेबद्दल ते काही बोलले, अद्दा बोलले. खरं म्हणजे सनातन संस्था ही खरोखरच देशासाठी, समाजासाठी आणि विशेषतः अध्यात्मासाठी विशेष काम करते. ती संस्थेचा त्या संस्थेबद्दल तुम्हाला मान असो, अभिमान असो, तिरस्कार असो, ती गोष्ट वेगळी. पण आपण कुठल्या व्यासपीठावर बोलत आहोत? ज्या ठिकाणी आपला सत्कार होतोय, त्या व्यासपीठावर गोव्यातील एक मंत्री सुदीन ढवळीकर उपस्थित आहेत. सरकारमधील एक मंत्री आहेत आणि त्या व्यासपीठावर बोलत असताना, आपल्या सत्काराला उत्तर देत असताना जर सनातन संस्थेबद्दल अद्दा बोललं, तर व्यासपीठावर असणाऱ्या आणि कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माणसांना काय वाटेल? विविध विचारसरणीची माणसं त्या ठिकाणी एकत्र जमली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, की सद्विवेक बुद्धी वापरा आणि विवेकशील वागायला शिका. आपला विचार, आपल्या विचाराची पाठराखण करणं यात काहीही गैर नाही. पण जेव्हा आपला विचार मांडत असताना त्यामध्ये विखार येतो, त्यामध्ये माणसं दुभंगतात, समाज दुभंगतो, याचा विचार तरी जवाहर बर्वेंनी करायला पाहिजे होता. तुम्हाला जर सुदीन ढवळीकरांवर टीका करायची, खुशाल करा, सनातन संस्थेवर पण करा, पण त्यासाठी अनेक व्यासपीठं उपलब्ध आहेत. पण ज्या ठिकाणी तिघा जणांचा सत्कार आयोजित केला, त्या सत्काराला उत्तर देत असताना टाळ तंत्र सोडून बडबडणं ही खरोखरच दुःखाची गोष्ट आहे. मी निवेदन करत असताना म्हटलं, की कुठल्या व्यासपीठावर कुठं काय बोलावं याचं भान असायला हवं. मी पण काही पण बोलू शकलो असतो. माझा पण सत्कार झाला होता. मी हिंदुत्व प्रेमी आहे, वादी नाही. कारण हिंदुत्व हा वाद नाही. हिंदुत्व ही जगाला गवसणी घालणारी विचारसरणी आहे, शाश्वत विचारसरणी आहे. सनातन धर्म म्हणजे नित्य नूतन असा धर्म आहे आणि मानवता धर्म म्हणजेच हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माला आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करायची गरज नाही. हा धर्म नित्य नूतन आहे. स्वामी विवेकानंदांनी जगाला हिंदुत्व सांगितलं, ते खरं हिंदुत्व होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जगाला हिंदुत्व सांगितलं, ते खरं हिंदुत्व होतं. ते बोलताना म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजाच्या एकंदर कारभारामध्ये अनेक मुसलमान होते. हो, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात. कारण ते खऱ्या अर्थानं हिंदुत्व जगत होते, जोपासत होते. कुठला धर्म आहे महत्वाचं नाही. हिंदू धर्माला अनादी अनंत वर्षाची परंपरा आहे, करोडो वर्षाची परंपरा आहे. शक आले, होऊन आले, अनेक लोक आले आणि गेले, अनेक धर्म आले आणि संपले. या ख्रिश्चन धर्माच्या आपण आज ज्या ख्रिश्चन धर्माच्या नावावर आपण आज आपलं वर्ष साजरं करायला बघतो, रात्रभर धिंगाणा घालतो, त्याला 2025 वर्ष झाली. मुस्लिम धर्म असेल, कुठलाही धर्म असेल, पण हा नित्य नूतन सनातन धर्म आहे. सूर्योपासना करा असं आपण जेव्हा म्हणतो, तुम्ही सूर्याला मानलं ना माहीत काय फरक पडत नाही. सूर्य तुम्हाला प्रकाश देतच राहणार. आपण सूर्य नमस्कार घातले तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल. त्याच्याकडे धर्माचा प्रश्न येत नाही. धर्म म्हणजे नित्य नूतन एकच मानवता धर्म, तो हिंदू धर्म. त्यामुळे मी कधी स्वतःला हिंदुत्ववादी म्हटलं नाही. मी हिंदुत्व प्रेमी आहे आणि त्याचमुळं मला जवाहर बर्वेचा गौरव करताना पण कुठं माझी जीभ अडखळली नाही. कारण या समाजामध्ये या हिंदू धर्मानं सारं काही पचवलं. त्यांनी वात्सायन पचवला, कामसूत्र सांगणारा वात्सायन पचवला. नास्तिक असलेले अनेक ऋषी पचवले, ते आले आणि गेले. एवढंच कशाला, अलीकडच्या काळात
संभोगातून समाधीकडे असं सांगणारे आचार्य रजनीश पण आपण पचवले. कारण सगळ्यांना पचवणारा, रिचवणारा, सगळ्यांना सामावून घेणारा असा हा नित्य नूतन सनातन धर्म आहे. आणि राहिली गोष्ट, ज्या सनातन संस्थेबद्दल बोलला, तिथं हजारो माणसं आहेत, लाखो माणसं आहेत की जी सनातनच्या कार्यामध्ये जुंपलेले आहेत, ती वैफल्यग्रस्त होऊन तिथं आलेली नाहीत. अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक इंजिनियर्स आहेत, अनेक वकील आहेत, अनेक शास्त्रज्ञ आहेत. कुठेतरी आपला धंदा चालत नाही, कुठे आपलं पोट भरत नाही म्हणून ते तिथं आले नाहीत. ते समर्पण वृत्तीनं तिथं आलेले आहेत, सनातन संस्थेमध्ये राहून काम करतात. अशा अनेकांना मी ओळखतो. कुठल्याही कार्याची माहिती करून न घेता अर्धवट माहितीवर बोलणं हा भ्रम असतो. आपला पण भ्रम आणि दुसऱ्याला पण भ्रम. आणि असं फक्त भ्रमिष्ठच माणसं बोलू शकतात. जवाहर बर्वे, तुम्ही चुकलात, निश्चित चुकलात. तुमचा सत्कार झाला, पण तो सत्कार स्वीकारायला तुम्ही पात्र नव्हता, हे तुम्ही तुमच्या कृतीतनं सिद्ध केलं. आणि बिचाऱ्या शंभूभाऊ बांदेकरांना तोंड गप्प ठेवून बघावं लागलं. मला पण तुम्हाला गप्प करणं शक्य झालं नाही, कारण काहीतरी विधिनिषेध, काहीतरी मर्यादा आम्ही पाळत असतो. कारण आम्ही हिंदू आहोत, सनातन धर्माचं पालन करणारे हिंदू आहोत. जवाहर, तुम्ही चुकलात, गैर बोललात, असं पुन्हा करू नका. आपली पद आपणच घालवू नका. तुमच्याबद्दल अशी बोलायची पाळी येईल असं वाटलं नव्हतं, पण ते बोलायला तुम्हीच भाग पाडलं. धन्यवाद.